देवाच्या नामात ताकद असं रूपात ताकद असं सुंदर असं तो रूप सुंदर असं तो रूप किती सुंदर कैलास पर्वतावर महादेव आले आणि ते रूपाकडे पाहत पाहत रूप पाहता डोळस सुंदर पाहता रूपवश महिमा वर्णिता महेश्वर शंकराचार्य जसं पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन करतात महादेव ते रूपाचं वर्णन करतात महादेवा समान शंकराचार्याचा अधिकार असतो महाराज आपल्या पोराच्या सुखासाठी त्याग करावा शंकराचार्याच्या आईने शंकराचार्याला वाटत होता जगाच्या कल्याणासाठी महाराज संसाराचा त्याग केला कोणत्या आईला वाटत नाही डोळ्याने डोळे भरून आपल्या मुलाचा संसार पाहावा आईला प्रत्येक पटतं की आपलं पोराचा संसार सुखाचा भरून डोळे भरून पोराचा संसार पाहावा आणि सुखानं डोळे झाकावे ते बापाचं हृदय नाही आईचं हृदय असतं आपल्या पोराच्या सुखासाठी मायावी शक्तीने शंकराचार्यानं आईकडं तगदा धरला होता आई मला लग्न करायचं नाही पोरा एकदा डोळ्याने तुझा संसार बघू दे आनंदानं डोळे झाकायला पण शंकराचार्यानं नकार दिला मायावी रूपानं मगरीत पाय बसवला नदीमध्ये आईला शंकराचार्य म्हणतात आई त्या आईनं पाहिलं महाराज त्या क्षणाला आईचं काय काळज असेल काय आक्रोश असेल महाराज काय आक्रोश असेल वर्णन करता येत नाही महाराज जर स्वतःच्या डोळ्यापुढे जर एखादा मूल महाराज आईच्या डोळ्यापुढं मृत्यूच्या छायेत असेल महाराज त्यावेळी आईचं अवस्था काय असते सांगता येत नाही महाराज सांगता येत नाही शब्द वर्णन करता येत नाही गोड तुम्ही खा किती गोड आहे दाखवता येतं का दाखवता येत नाही कसं आईचं प्रेम किती दाखवता येत नाही दाखवता येत नाही आईचा त्याग किती असतो दाखवता येत नाही दाखवता येत नाही त्याग कुठं पाहायचा असेल तर बिरबलाची आई पहा महाराज बिरबल एक ब्राह्मण जातीचा आहे जास्ती वेळ न घेता संक्षिप्त मध्ये महाराज ज्यावेळी बिरबलाची आई गरोदर होती सासू नाही सासरा नाही नवरा नाही एक ननंद होते आणि ती ननंद तिला आईला प्रसूतीच्या वेदना चालू झाल्या असाही असा वेदना असाही असा हा वेदना महाराज प्रसूतीच्या वेदना जर पाहिजे असेल फक्त आईलाच माहितीये किती वेदना असतात त्या प्रसूतीच्या वेळी बापाला काही माहित नसतं फक्त आईलाच माहिती किती वेदना किती दुःख किती दुःख किती दुःख 9 महिने आपण महाराज आई सांभाळते पण असेही कलियुगामध्ये असाही महाठप्पे असतात महाराज एक फक्त मुलाला विचारलं तू घरी येण्यासाठी वेळ तुला का झाला वेळ का झाला तू गप्पास असं मुलगा म्हटला आई म्हणते पोरा अरे तू डोळ्यापुढे जर नसलास फार भीती वाटते मी तुला किती 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 कष्टानं तुला वाढवलंय त्याच्यापेक्षा 9 महिने पोटात तुला कसं वाढवलंय हे मलाच माहितीये पोरगा काय म्हणावा पोरगा काय म्हणावा पोरगा काय म्हणावा आई 9 महिन्याचं तुला भाडं देऊ का असेही काही मुलं आहेत महाराज असे काही जगात तो मुलगा म्हणतो आई 9 महिने मला पोटात ठेवलंस 9 महिन्याचं तुला भाडं देऊ का असं म्हणतो महाराज आणि ती ननंद गेली कुठं दवाखाना आहे का वैद्य आहे का गावात कुणी वैद्य नाही घराकडे येताना एका
झाडाखाली एक साधू बसले होते. साधूकडे गेली, आपल्या भाऊजाईची व्यथा सांगितली. प्रसूतीच्या वेदना खूप होतात. अंतर्ज्ञानाने ओळखलं की हिच्या उदरामध्ये मुलगा आहे. तो साधू म्हटला, मुलगा होणार आहे. असं म्हटल्यानंतर त्या ननंदाला खूप आनंद झाला. पण दुपारी 1च्या नंतर हा मुलगा जर जन्मला, हा पंतप्रधान होईल, हा प्रधानमंत्री होईल. आणि जर 1च्या आत याचा जन्म जर झाला, हा भिकारी होईल. सकाळच्या 8-9 वाजले होते. ती धावत आली आणि आपल्या भावाच्या पत्नीने सांगितलं, वहिनी, तुमच्या उदरामध्ये मुलगा आहे, तुमच्या उदरात मुलगा आहे. आणि जर 1च्या नंतर त्या मुलाचा जन्म झाला, प्रधानमंत्री होईल. आणि जर 1च्या आत जर झाला, भिकारी होईल. महाराज, त्या मातेने काय केलं? घड्याळाकडे पाहिलं. त्यावेळी 9 वाजले होते. आणि त्या 9 वाजल्यानंतर 9 वाजतायत, अजून 1 तास, एक वाजला 3 तास आहेत. मुलगा झाला तर प्रधानमंत्रीचीच मी आई होणार. म्हणून मला 3 तास कसे काढावे, 3 तास त्या मातेनं कसे काढावे, 3 तास कसे काढावे. ती माता, त्या मातेनं खाली डोकं केलं, वरती पाय केले. 3 तास त्या मातेनं शीर्षासन केलं. 3 तास. आणि 3 तासाने तिची प्रसूती झाली. आणि त्याच्या उदरी कोण आलं? तिच्या उदरी कोण आलं? बिरबल आला. जो बिरबल आहे, हा त्याच्या उदरी बिरबल आला. विठोबा महाराज, अशी आई मिळणं त्याच्या पाठीमागे चांगलंच कर्म पाहिजे. चांगले आई बाप मिळण्यासाठी त्याच्या पाठीमागं चांगलंच कर्म पाहिजे. त्याच्या पाठीमागं चांगलं कर्म पाहिजे. महाराज, चांगलं आई मिळण्यासाठी चांगलं कर्म, बाप मिळण्यासाठी चांगलं कर्म पाहिजे. महाराज, चांगली पत्नी मिळणं सुद्धा त्याच्या पाठीमागं कर्मच लागतं. महाराज, त्याच्या पाठीमागं कर्मच चांगलं लागतं. महाराज, पत्नी असावी. कोणती पत्नी असावी? महाराज, पत्नी कोणती असावी? महाराज, पत्नी कोणती असावी? पत्नीचे 7 प्रकार आहेत. 1 कर्कशा पत्नी, 2 विभिचारी पत्नी, 3 कामपत्नी, 4 अर्थपत्नी, 5 सेवा पत्नी, 6 मोक्ष पत्नी, 7 धर्म पत्नी. 7 प्रकारापैकी पत्नी कोणती असावी? 1 सेवा पत्नी, 2 मोक्ष पत्नी, 3 धर्म पत्नी. 3 पत्नी प्राप्त होण्यासाठी पाठीमागं पुण्य लागतं. त्याच्या पाठीमागं चांगलं कर्म लागतं. महाराज, पत्नी जरी मिळाली, लग्न झालं, पण त्याच्याही पुढे खरा भाग्यवान कोण? जी पत्नी पतिव्रता आहे, ती खरी. महाराज, ती खरी पत्नी. महाराज, पतिव्रता स्त्री कोणती? महाराज, पतिव्रता स्त्री पाहिजे असेल, महाराज, खरी पतिव्रता कोणती? पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासी आत्महिता भेटीची नातो. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचो निस्पर्शे. आपल्या हृदयामध्ये फक्त पती 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 पतीच. परमेश्वराचं रूप कुठं पाहते? महाराज, आपल्या पतीमध्ये, पतिव्रतामध्ये ताकद किती आहे? तुका म्हणे, पतिव्रता तिची देवावरी सत्ता. महाराज, पत्नीची ताकद काय? पतिव्रताची ताकद काय? महाराज, पतिव्रतेच्या कुंकात ताकद किती आहे? जी स्त्री असते त्या पतिव्रतेच्या ताकद किती? महाराज, ताकद किती आहे? महाराज,
ताकद किती आहे महाराज? सूर्य थांबवण्याची ताकद आहे. जास्ती विस्तार न करता फक्त सांगतो लोपामुद्रा. लोपामुद्रा अगस्त्य मुनीची पत्नी आहे. अगस्त्य मुनी रोज नित्यनेम संध्या करतात. एक दिवशी सर्दी आणि खोकला आपण कोरोना नव्हता कळलं असतं डायरेक्ट कोविड सेंटर. आपल्या पतीकडे पाहिलं. माझ्या पतीची वेळ झालेली आहे म्हणून काळजी वाटू लागली. लोपामुद्राला घड्याळाकडे पाहिलं. महाराज काय करावं? सूर्यास्ताला दिशेने सूर्य चाललेला. पाहिलं सूर्यास्त होत आहे अल्प वेळामध्ये. लोपामुद्रा एका वाटीत पाणी घेतलं आणि त्या वाटीतल्या पाण्यात आपलं कपाळावरचं कुंकू दाखवलं पाण्यात. आणि ते पाणी दाखवलेलं पाण्याची वाटी, ज्या पाण्यात कुंकू दाखवलाय ते पाण्याची वाटी सूर्यापुढे धरली आणि सूर्याकडे पाहत म्हणते पाहतेच कसा सूर्यास्त होतो. महाराज त्या दिवशी सूर्यास्तच झाला ना. ही ताकद कुठली आहे? ही ताकद कुणाची आहे? ताकद कुणाची आहे? कपाळावरच्या कुंकूची ताकद आहे महाराज. म्हणून कुंकू दावा. हल्ली कुंकू गेलं आणि टिकले तर टिकली नाही तर हुकली. विद्वानाच्या मुखातून ऐकलं. एका विद्वानाच्या मुखातून ऐकलं, जर एखादी स्त्री कपाळावरती कुंकू एक दिवस जरी नसेल तिच्या पतीचं 43 दिवसाचं आयुष्य कमी होतं. एक दिवस जरी कपाळावरती कुंकू नसेल तर ताकद आहे महाराज कुंकू मध्ये. महाराज कुंकू कुठं पाहावं वैकुंठवासी? काय कपाळ भरून कुंकू महाराज. वैकुंठवासी आपला मंगलताई हरिभाऊ होता. काय कपाळावरती कुंकू महाराज. काय कुंकू होतं, काय तेज होतं, काय मला ती शक्ती तेज कुठलं होतं? ते कुंकू ताकद होती महाराज. जी सेवा होती ती कुंकू ती ताकद होती महाराज. पांडुरंग महाराज काय सेवा महाराज. अशा पतिव्रत स्त्रीनं एक देव आणला, 3 ठिकाणी देव आणले. बरोबर ना? 3 ठिकाणी देव. कुठं आळंदी महाराज जे घरात आपण वास्तव्य आहे लातूर आणि पंढरपूरला 3 देव आणले महाराज. काय सेवा विठोबा. त्या सेवेचं फळ असं महाराज. त्या सेवेचं फळ पुरी कन्या पुत्र बुद्धीचे सात्विक असं महाराज. असं पुत्र येणं पाठीमागं, असं पुत्र पोती येणं पाठीमागं काहीतरी सेवा लागते. त्याच्या पाठीमागं काहीतरी सेवा असेल. अशी जन्माला असे चांगले पुत्र येतात ना कुठे महाराज. काय सेवा. त्या सेवेचं फळ कुठं आलं? मृत्यू कसा आला महाराज? ठीक आहे चला, ते कर्माचे भोग असतात महाराज. मी सांगितलं कर्माचे भोग कोणालाही सुटले नाहीत महाराज. कोणालाही कर्माचे भोग सुटले नाहीत. जिथं देवाला कर्माचे भोग सुटले नाहीत महाराज, मग ती पुरुष असू दे अथवा स्त्री असू दे, हे पाठीमागचे आपले कर्माचे भोग असतात महाराज. चांगला मृत्यू येणं हे सुद्धा पाठीमाग फक्त हे कर्माचे भोग असतात. आणि महाराज खरा माणूस कोणता अभंगाचं पहिलं चरण आलिया भोगाची म्हणू नका. खरा माणूस कोणता? आलिया भोगासी सर्वे
आनंदानं कर्माचे फळ स्वीकारतो. महाराज याच्याही पुढे चला. महाराज खरी पतिव्रता कोणती सांगू का? जाता जाता आहे त्या परिस्थितीमध्ये आपला जसा पती आहे त्या अवस्थेमध्ये राहणं ही खरी पतिव्रता. ही खरी पतिव्रता आहे. आपला पती ज्या अवस्थेमध्ये आहे, आपल्या पतीची अवस्था जी पत्नी स्वीकारते ती खरी पतिव्रता. जाता जाता सांगायचं झालं तुकाराम महाराजांची पत्नी काय पतिव्रता होता तुकाराम महाराजांच्या, काय कर्माचे भोग होते तुकाराम महाराजांच्या पत्नीचे. महाराज मी असे विद्वानाच्या मुखातून ऐकलं, तुकाराम महाराजांची सासूरवाडी पुणे जिल्हा अप्पाजी गुळवे. एका विद्वानाच्या मुखातून ऐकलं तुकाराम महाराजांच्या सासूरवाडीला असं म्हणे 3000 एकर ऊस होता. असं म्हणे तुकाराम महाराजांच्या सासूरवाडीला चांदीच्या पेल्यामध्ये पाणी पीत होते म्हणे. एका विद्वानाच्या मुखातून ऐकलं. आणि तुकाराम महाराज ऐका, तुकाराम महाराजांच्या पत्नीचे काय कर्माचे भोग, काय कर्माचे भोग, काय कर्माचे भोग. अरे बाप चांदीच्या ताटात जेवतो, तुकाराम महाराजांची आई चांदीच्या ताटात जेवते, तुकाराम महाराजांच्या पत्नीचा भाऊ चांदीच्या ताटात जेवतो. आणि तुकाराम महाराजांची पत्नी 3 महिने उपाशी राहते. 3 महिने उपाशी राहते. महाराज एक लुगडं तुकाराम महाराजांच्या पत्नी आंघोळीसाठी जर गेल्या बाथरूम मध्ये 1 तास बाहेर येत नव्हत्या का? एक लुगडं होत. त्या लुगड्यावरती आंघोळ करावे आणि त्या आंघोळ झाल्यानंतर लुगडं वाळूपर्यंत आहे तिथं बसावं. कुठं बसावं? बाथरूम मध्येच बसावं. हे कर्माचे भोग, हे कर्माचे भोग. त्याच्याही पुढे चला. महाराज तुकाराम महाराजांचा भाऊ, पत्नीचा भाऊ आपल्या भाऊ बहिणीला कोंडा बहिणीकडे आला आणि त्या बहिणीची अवस्था पाहिली, घराची अवस्था पाहिली. तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या भावाच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या बहिणीचा संसार पाहिला आणि डोळ्यात ढळा 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 पाणी आलं. अरे माझं काय वैभव आहे आणि माझ्या बहिणीचं काय वैभव. पहा ना, एकाच आईच्या उरातून बहीण आणि भाऊ आलेले असतात. एक आई आहे, एक बाप आहे, भाऊ सुखात आहे आणि बहीण 3 महिने उपाशी राहते. त्याच्या पाठीमागे कोणतं कारण? आई वडील त्याला जबाबदार नसतात. कोण त्याला जबाबदार नसतं? पाठीमागचं कर्म. पाठीमागचं कर्म त्याला जबाबदार असतात. म्हणून महाराज म्हणून ना मनोनिया माने मनोनिया मने खेद म्हणून खेद वाटून घेऊ नका. खेद वाटून घेऊ नका. खेद वाटून घेऊ नका. आई वडिलाचा त्याच्यामध्ये काही दोष नसतो. नवरा चांगला मिळणं त्याच्या पाठीमागही चांगलं कर्म असतं. महाराज असं तुकाराम महाराजांच्या पत्नी महाराज आणि त्या भावाचं लक्ष गेलं चुलीकडं आणि त्या चुलीवरती हातभर गवत उगवलं होतं. हातभर आणि त्या हातभर गवत उभं पाहिलं. आई अगं चुलीवरती गवत आलं. दादा अरे 3 महिन्यापासून चूल पेटली नाही का ताई? दादा अरे घरामध्ये काही नव्हतं पकवण्या स्वयंपाक करते का? अरे तुझे भाऊजी भजन करत बसतात. तुझे भाऊजी भजन करत बसतात आणि जास्त त्यांचं घराकडे लक्ष नाही. बाहेर भजन करत पांडुरंगाची सेवा करत बसतात. 3 महिने तू काय खाल्लं आहे? ऐका ताई, दादा ते विचारू नकोस. सांग ताई तू 3 महिने काय खात होती? सांग दादा, तू सांगू नको. सांग ताई, सांग ताई तू काय खात होते? तुला माझी शपथ आहे. महाराज तुकाराम महाराजांच्या पत्नीने मग सांगावं, महाराज 3 महिने काय खावं?
3 महिने काय खावं तुकारामांच्या पत्नीनं? दादा मी सांगते, पण माझी शपथ आई वडिलांना सांगायचं. शपथ घेतली आणि मग तुकाराम महाराजांच्या पत्नी सांगू लागल्या, दादा गेले 3 महिन्यापासून घरात चूल पेटली नाही, पण भूक भागवण्यासाठी 3 महिने मी काय खात होते? दादा देहू गावात एक श्रीमंताचा शेत आहे आणि त्या श्रीमंत माणसाच्या शेताच्या बांधावरती एक उमराचं झाड. पहाटे 5 वाजता जाते आणि त्या झाडाची उमर जे खाली पडतात ते टोपली भर ते उमर घेऊन येते. शेताचा मालक यायच्या आत 5 वाजता ते उमर घेऊन येते आणि दिवसभर ते उमरे खात 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 आपली भूक भागवते. महाराज हल्लीची जर असेल कोण पत्नी असेल डायरेक्ट बापाला फोन करता, हॅलो हॅलो. पण तुकाराम महाराजांच्या पत्नीने आपल्या आई वडिलांकडे तक्रार केली नाही. महाराज आई वडिलांकडे तक्रार केली नाही. आई वडिलांकडे तक्रार केली. गांधारीकडे पहा. गांधारीला माहित नव्हता आपला भावी पती आंधळा आहे. ज्या दिवशी साखरपुडा होता त्या दिवशी तिला कळलं माझा भावी पती आंधळा आहे. आणि ज्या दिवशी साखरपुडा झाला त्या दिवशी महाराज त्या दिवशी कळालं. पण आई वडिलांकडे म्हणते नाही, का बाबा माझा कोणता अपराध, मला आंधळा पती दिला. लग्न केलं आपल्या आईसाठी वडिलांसाठी लग्न झालं आणि आपल्या नवऱ्याकडे पाहत असताना पाहिलं जर माझा पती मला पाहू शकत नसेल, माझ्या पतीला डोळ्याचं सुख नसेल, मी का पाहू? माझ्या पतीला डोळ्याचं सुख नसेल, मी का डोळ्याचं सुख घेऊ? म्हणून आपल्या पतीसाठी डोळ्याचं सुख करते ही खरी पतिव्रता. आणि आपल्या आलेल्या ज्या समस्या आहेत, आलेल्या कर्माला आनंदानं भोग स्वीकारते. पत्नी कुठं पाहायचं असेल तुकाराम महाराजांची पत्नी. म्हणून एक पतिव्रता पत्नी धर्म सांभाळत असताना तुकाराम महाराजांच्या पत्नीकडे पहा. आणि प्रत्येक स्त्रीनं आलिया भोगासी असा विठोबा कर्माची भोग स्वीकारा. मग तुम्ही बाप असू द्या आलिया भोगासी असावे सादर, आई असू द्या आलिया भोगासी असावे सादर. एक तुम्ही पिता कुठल्याही अवस्था असू दे आलिया भोगासी असावे सादर. त्याला घेऊ नका, त्याला सामोरं जा. प्रत्येक येणाऱ्या समस्याला सामोरं जा. आणि जो कर्माला भीतो आपल्या भोगाला भीतो ज्ञानोबराय काय म्हणतात? परिसपासव्यासाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करती कर्माची गावडळे. त्याला गावला जो आपल्या कर्माला भीतो त्याला गावंगल असं म्हणतात. त्याला भिवू नका. मग काय करा? आलिया भोगासी असावे सादर. आणि ते कर्म भोगण्याची शक्ती येण्यासाठी काय करा? देवावरी भार घालो निया. देवावरती भार टाका. का? अभंगाचं दुसरं चरण. मग तो कशासाठी? मग तो कृपा सिंधू. तो परमात्मा दयाळू आहे, कृपाळू आहे. मग तो कृपा सिंधू निवारे साकडे. आपल्या भक्ताचं रक्षण करतो, आपल्या भक्ताचं संकट निवारण करतो. म्हणून त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून पुढे दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात मग तो कृपा सिंधू निवारे साकडे येरती बापुडे काय रंक. दुसरं कुणालाही तुम्ही शरण जाऊ नका. येरती बापुडे काय रंक. फक्त शरण जा कुणाला?
कुणाला शरण जा मग फक्त तुका म्हणे हरी तुका म्हणे घालो तयावरी भार कुणावरती की जो जो परमात्मा कसा आहे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे इरती बापुडे रंग काय पुढचा विचार करतो हा ना महाराज आली
दोन्ही चरण का अजून येणार का मग तो पास ते ओळख करा किती Oh
आणि
अरे एवढा नामाचा गजर आहे, भगवंताचा नामाचा गजर आहे, भगवंताचं भजन आहे, भगवंताचं नामस्मरण आहे. देवानी नाचावा असा भगवंताचा हा दरबार, देवाचा दरबार आहे. या दरबारामध्ये कैलास पर्वतावरून महादेव येतात, वैकुंठातून देव येतात, सत्यलोकातून ब्रह्म येतात, 33 कोटी देव येतात. की ज्या देवई चिरद चरणीची माती धावत चालती मागे मागे. महादेव पवित्र अशी अग्नीची कपाळावरती माती लावतात. असं पवित्र पवित्र कथा सुखी करे, कथा मुक्त करे, कथा कथा या बरे विठोबाची. मोक्षपुरी ते भूमी आहे, मुक्तिदायक हे ते भूमी आहे. अशा पवित्र अशा जसं नद्यात गंगा, वर्णात ब्राह्मण, गीतेत भगवद्गीता, लिंगात पार्थव लिंग, तसं सगळ्यात पवित्र भूमी भागवत कथा जिथं असते, राम कथा जिथं असते, सर्वात भूमी पवित्र भूमी. अशा पवित्र भूमीमध्ये मोक्षपुरी असं हे इथं येऊन जो झोपला त्यालाच म्हणायचं आलिया भोगासी. असावे सागर महाराज अशा पवित्र ठिकाणी येतो तरी झोपतो. याच्या पाठीमागं कारण काय? याच्या पाठीमागं कारण काय? केले कर्म झाले त्याची भोगासी. पाठीमागचं कर्म काहीतरी आपलं संचित कर्म इथं येऊन सुद्धा झोपतो म्हणजे पाठीमागचं कर्म. हे कर्माचे भोग आहेत महाराज, कर्माचे भोग आहेत. जिथं देवाधिकाला कर्माचे भोग सुद्धा आहेत. आपलं काय ज्ञानोबरा यादी देतात, हे कर्माचे भोग कोणाला? अरे आपल्याला याच्यापेक्षा देवाधिकाला हे कर्माचे भोग आहे. हे कर्म काय देतं म्हणून कधीही कर्म चांगलं करा. जास्ती वेळ घेत नाही, 10 मिनिटांमध्ये सेवा संपवतो महाराज. आज काय अभंग होत नाही, वेळाभावी महाराज पहिल्या चरणावरती संपवतो. महाराज ज्ञानोबरा सांगतात हे कर्माचे भोग देवाधिकाला. कोणत्या देवाधिकाला, कोणाला हे कर्माचे भोग आहेत? ज्ञानोबरा म्हणतात परिसा गवारा साधर कर्मे निर्वंश झाला सगर. बिल्ल वंदे शारंगधर झाला
60,000 पुत्र त्याच्या डोळ्यापुढं त्याच्या डोळ्यापुढं 60,000 मुलाचा मृत्यू झाला का? पाठीमागचं कर्म. भगवान श्रीकृष्णाला बाण लागला. भगवान श्रीकृष्णाला बाण लागला, पायाला बाण लागला का? पाठीमागचं कर्म. गुरु पत्नीला वाईट नजरेनं पाहिलं, इंद्राला किती भोकं पडलं. कर्मे मनमत झाला सरा, कर्मे चंद्रासी घडला दोष, कर्मे भारवाती कुर्मशेष, कर्मे खरमुख ब्रह्मा वेगा. पार्वतीकडे पाहिलं मनमतानं, महादेवाने भस्म करून टाकलं. चंद्राला कर्मामुळे दोष लागला, कर्मामुळे कुर्मशेष आपल्या माथ्यावरती पृथ्वीचा भार वाहतो आणि ब्रह्मदेवाला गाढवाचं मुख लागलं पाठीमागच्या कर्मामुळे. पाठीमागच्या कर्मामुळे. कर्मे वासुकी लंका दिवता, कर्मे हनुमंत उदरी कासोता, कर्मे शुकदेव कर्मे कशटा, बळी पाताळ वाटाडला. रावणाच्या दारामध्ये वासुकीला दिवटा धरण्याचं काम लागलं, पाठीमागचं कर्म. मारुतीला आजन्म ब्रह्मचारी का? मारुती ब्रह्मचारी का? पाठीमागचं कर्म. सुखदेव आईच्या गर्भात 12 वर्ष पाठीमागच्या कर्मामुळे. आणि काय बाप महाराज व्यास, काय बाप, स्वतःचा मुलाचा मुख पाहण्यासाठी व्यासाला 12,000 वर्ष वाट पाहावं लागली. पाठीमागचं कर्म त्यांचं, पाठीमागचं कर्म. बळी पाताळात गेला, पाठीमागचं कर्म. पुढे कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे दशरथ योग मेला, कर्मे श्रीराम वनवास केला.
कर्म कर्मे रावण क्षोभ पावला पाठीमागचं कर्म कर्मेशी वियोग घडला पाठीमागचं कर्म लक्ष्मी अवतार जनक राजाची कन्या ब्रह्मांडाची पत्नी आहे जनक राजाची कन्या आणि दशरथ राजाची सून आहे 14 वर्ष उष्णा दगड घेऊन झोपावं लागलं का पाठीमागचं कर्म कर्मे दुर्योधन रणी नासिले कर्मे पांडव महापंथा गेले कर्मे सिंधुजळ शोषले नहुष झाला दुर्योधनाचा नाश कर्मामुळे पांडव महापंथाला गेले कर्मामुळे अगस्त्य मुनी समुद्र प्राशन केला कर्मामुळे आणि नहुष राजा सर्पाच्या येऊन गेला कर्मामुळे कर्मे शंभो शिमानी आपण महादेव कर्मामुळे देवाधिकाला कर्म सुटलं नाही मग आपलं काय म्हणून जे कर्म आलंय ना त्याला कुठलाही पर्याय नाही कोणतंही त्याला औषध नाही फक्त एक औषध आहे एक औषध आहे एक औषध आहे एक औषध कोणतं करो वासुदेव स्मरण ये तुले रे भंजन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे नंबर 2 एक नामस्मरण करा आणि क्रमांक 2 कर्माचं बंधन कोण कर्माचं बंधनातून सुटका कुठे संत सुखया संत समागमे नित्य नावे तुझ्या नामे धनवती सकळ कर्मे सर्व काळ प्रेम डुल्लत असे म्हणून कर्माला घेऊ नका पण अभंगाचं 3रं चरण भयाच्या पोटी दुःखाच्या राशी जो भिला दुःखाच्या राशी म्हणून शरण जाता देवासी भले म्हणून देवाला शरण जा त्याच्यावरती भार टाका देवावरती तुका म्हणे घालो तयावरी भार वावहा संसार देवा पायी त्याच्यावरती भार काका पण श्री पंढरीशा पतित पावना एक वेदना पाया पाशी अनाथ देवांचा तुकाच कैवारी ऐशी चराचरी विदावरी म्हणून त्याच्यावरती भार टाका जो मज होय त्याचे निवारण म्हणून त्याच्यावरती भार टाका का मन होनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उद्दालेर पार भवदुस्तर नदीचा म्हणून तुकोबरा अभंगा शेवटचं म्हणतात देवावरती भार टाकल्याशिवाय देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणून तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरण म्हणतात तुका म्हणे नव्हे काय त्या करिता तुम्ही आता कोणता विचार करू नका कोणताही बाकीचा विचार शंका कुशंका विचार करू नका फक्त करा काय चिंता वातो वाता विश्वंभर विठोबा हरितयाच्या चिंतने निर्सेल संकट तरार दुर्गत घोषिंदू नामाच्या चिंतने 12 वाटा सगळ्या संकट सरीवरून तो परमात्मा करतो फक्त त्याच्यावरती भार घाला तर तो करतो काय साधा वया भक्ती काज नाही लाज घडीत आपल्या भक्ताच्या पाठीमाग पायू तो पाठशी राखला आपण पुढे राहिला अम्मा खाली पाठकडे आपण काही काल असे बरे म्हणून देवाला शरण जा भगवंताचा अखंड चिंतन करा आणि जे आपलं आलेलं जे कर्म आहे आनंदाने स्वीकारल्याशिवाय त्याला पर्याय नाही पण हे कर्माचे भोग त्याच्यामध्ये रुसू नका आणि का रुसावे आणि का रुसावे नलगे कोणासी आपुल्या संचिता वाचुनी म्हणून कुणाला दोष देऊ नका हे कर्म आपलंय आणि ते कर्म हे आपल्यालाच भोगावं लागतं कर्म हे भोगावंच लागतं आणि हा कोणता औषध नाही फक्त औषध कोणतं आहे देवाचं चिंतन
म्हणून हे कर्म आपल्याला आयुष्यभर कर्म आपल्यासोबत कोणी येत नाही. मृत्यूच्या पलीकडे आपल्यासोबत कोण येतं? 5 मिनिटांमध्ये सेवा संपवतो. महाराज, मृत्यूच्या पलीकडे कोण येतं? आपल्यासोबत काही येत नाही. आपण जे आयुष्यभर जे करतो ते कर्म आपल्यासोबत येतं, आणि जे आपल्यासोबत येतं तेच वरती येतं आणि तेच खाली परत पाठवतं. म्हणून कर्म चांगलं करा, वाईट कर्म करू नका. कर्म करताना त्या कर्माशी प्रामाणिक राहा. महाराज, तुम्ही कर्मानी बंधुनी मनुष्य लोके, हा मनुष्य कर्माने बांधलेला आहे. हे कर्माचं बंधन आहे आणि ते बंधन आयुष्यभर आहे. म्हणून त्या आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा, त्याच्याशी दगा देऊ नका. कर्म करताना चांगलं कर्म करा आणि त्या कर्माशी प्रामाणिक राहा. हेच कर्म सुख आणि दुःख देतं. एक सांगू का महाराज, आत्ता केलेलं कर्म एकाच जन्मात ते कर्म कुठं ना कुठं फळ देतं. म्हणून आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा. महाराज, एक राजा होता, 3 प्रधान 3 मंत्री. त्या राजानं 3 मंत्र्याला एक काम सांगितलं. माझा विषय कोणता? आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा. हेच कर्म आपलं सुख देतं आणि दुःख देतं. कसं? ऐका महाराज, राजाने 3 मंत्र्याला काम सांगितलं. 3 तुम्ही एक पोत घ्या, तिघांनो एक पोत घ्या, जंगलात जा आणि पोत भरून तुम्ही चांगली फळं घेऊन या. राजाची आज्ञा आहे. 3 मंत्री दुसऱ्या दिवशी सकाळी गेले, पोत घेऊन गेले आणि पहिला मंत्री जंगलामध्ये फळ शोधत असताना विचार करतो. आता ह्या पोत्यामध्ये मी फळ भरणार आहे का अन्य काय भरणार आहे? पोत परत मी भरल्यानंतर शिवणार आहे का? राजा थोडंच बघणार थोडून का आतमध्ये काय आहे? कुठं मी चांगली फळं शोधू? या जंगलात उन्हातानात कुठं फळ शोधू? म्हणून त्या पहिल्या मंत्र्यानं फळ नव्हता दगड भरले. दुसरा मंत्री जो होता तो काय विचार करतो? राजाने जरी पोत फाडून पाहिलं, फक्त वरती पाहिलं, पण त्या दुसऱ्या मंत्र्याने काय केलं? खाली दगड भरले, अर्ध पोत दगड, अर्ध पोत फळ भरले. आणि तिसरा जो मंत्री होता हा तो प्रामाणिक होता. माझ्या मालकानं काम सांगितलं ना, माझा मालक तो मालक आहे, माझी भाकरी तो देतोय, माझी भाकरी आहे, माझा मालक माझं पोट आहे, माझ्या मालकास मी प्रामाणिक राहिलं पाहिजे. माझ्या मालकानं मला काम सांगितलं ना, ते माझं कर्तव्य आहे. माझ्या मालकाशी, माझ्या कर्माशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, अशी त्याची धारणा अंतःकरणामध्ये ठेवली. म्हणून तो प्रामाणिकपणे दिवसभर तो जंगलात फिरला आणि पोतभर चांगली माझ्या मालकाला त्याची फळं, चांगली फळं तो भरला. आणि दुसऱ्या दिवशी 3 मंत्री आपलं पोत घेऊन दरबारामध्ये उभे. राजाने पाहिलं 3 मंत्री आहेत, मी सांगितल्याप्रमाणे 3 फळं पोत भरून फळं आणले. आता तो राजा आहे. राजा म्हणला, प्रधानमंत्री या 3 मंत्र्याला तुरुंगात ठेवा, 1 महिना तुरुंगात ठेवा आणि तुरुंगावर ठेवल्यानंतर खायला काही देऊ नका. त्यांनी जे फळ आणले त्याच्यावरतीच ठेवा, त्यांनी जे फळ आणले त्याच्यावरती ठेवा. आता पहिला मंत्री जो होता महिनाभर काय खाल्लं? दगड खाल्लं. दुसरा मंत्री जो होता 15 दिवस फळ खाली, 15 दिवस दगड खाली. आणि जो तिसरा मंत्री होता महिनाभर फळं खाल्ली. मग त्याला दुःख कुणी दिलं? पहिल्या मंत्रा दुःख कुणी दिलं? त्यांनी काय दिलं? कुणी दिलं? देवाने दुःख न दिलं, त्याच्या कर्माने दुःख दिलं. त्याच्या कर्माने दुःख दिलं. म्हणून कुठेही काम करा, आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा. आणि त्या कर्म करताना तुम्ही चांगलं करा, पण कर्म कसं करा? कर्माच्या लाभाची अपेक्षा कोण करा? कर्म कसं करा? गीता असं सांगते, यत करोषि यदश्नाशी यज्जहोषि ददाशी यत् पश्यसि कौन्तेय तत्पुरुषं मदर्पणम्.
कर्माच्या फलाची अपेक्षा करू नका. खारुताई असते, ती खारुताई काय करते, खारुताई काय करते, डोंगरामध्ये आपलं खाद्य लपून ठेवते. आपली सोय ती आपण करते, ते त्या आपली सोय ती खारुताई काय करते, डोंगरामध्ये ती फळं लपून रोप लावून ठेवते. पण कुठं लावले ते तिलाही माहित नसतं. तिला जसं खारुताईला ती विसरते आपण कुठं रोप लावले, जसं खारुताई विसरते तसं आपलं चांगलं कर्म आहे तिथंच विसरा. आणि कर्म करताना अभ्यासपूर्वक कर्म करा. किम कर्मेति भवेत् प्रमोहितः सत्य प्रवेक्ष्यामि यजनात्वा मोक्षशेषवा. कर्म असं करा, ते कर्म मोक्षाला प्राप्त झालं पाहिजे असं चांगलं कर्म करा. म्हणून आता तरी पुढे नका करुणाश. आता इथला पाठीमागचा विचार करू नका, पुढचा विचार करा. आणि आयुष्यभर चांगलं कर्म करा. आणि हेच कर्म आपल्या सोबत येणार आहे वरती. म्हणून इथून पुढे तरी सारासार विचार नामधरा कंटे ठोकवाचे. म्हणून प्रत्येक मनुष्यानं आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार मग तो कृपा सिंधू निवारे साकडे. ये बापुरे कागर भयाचिया पोटे दुःखाचिया राशी शहराता देवासी भरे. मग तो कृपा सिंधू निवारे साकडे. ये बापुरे कागर तुका मने नव्हे कायच्या करिता चिंता आता विश्वंभर. मग तो कृपा सिंधू निवारे साकडे. ये बापुरे कागर. देवळाले
गाव मग दे कृपा सिंधू निवारी सागरी मग तो कृपा सिंधू निवारी सागरी मग तो कृपा सिंधू निवारी सागरी मग तो कृपा सिंधू निवारी सागरी मग कृपा सिंधू निवारी सागरी मग तो कृपा सिंधू निवारी सागरी मग तो कृपा सिंधू निवारी सागरी मग तो कृपा सिंधू निवारी सागरी भावरे गाया ते बापरे काळाय रंग कृपा Dios te
रे